श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यात या दिवशी ज्या स्त्रिया आपले केस धुतात अशी घरं आहेत ज्यात छप्पर तोडले जातात आणि संपत्तीचा पाऊस भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती बनवतात. जसे की तुम्हा सर्वांना माहित आहे की भोलेनाथांचा सर्वात प्रिय महिना म्हणजे श्रावण महिना नुकताच सुरू झालाय आणि या संपूर्ण महिन्यात भक्तांसाठी काही दिवस राहिले असतील ज्यावर मातांनी आपले केस धुतले असते, तर अशा घरांमध्ये आनंद आणि समृद्धी राहिली असती. तुम्ही तुमच्या कुटुंबावर भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद राहील. त्याचवेळी असे काही दिवस असतात जेव्हा माता केस धुण्यास विसरल्या तरी भक्त आपले केस धुतात, तर तुम्हाला महादेवांच्या क्रोधालाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे भक्त अनेकदा आपल्या घरात पाहतात की आपल्या आजी किंवा घरातील वडीलधारी लोक काही दिवसात केस धुण्यास नकार देत. कधी कधी आपल्याला वाटतं की या गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहेत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय की या नियमांमागील खरं कारण काय आहे? तर फक्त म्हणूनच आज आपण महिलेच्या केस धुण्याबद्दल बोलणार आहोत, कारण हा विषय केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित याचा थेट संबंध घराच्या आनंदाशी आणि समृद्धीशी आहे. विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांच्या कुटुंबाच्या आणि पतीच्या आनंदाशी संबंधित असतो. भक्तांनी अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक ग्रह आणि देवतेचा देखील एक विशेष प्रभाव असतो. आपले शास्त्र आपल्याला सांगते की आठवड्याचा प्रत्येक दिवस आपल्या एखाद्या ग्रहाला किंवा देवाला समर्पित असतो आणि त्यानुसार त्याचा आणि आपल्या जीवनाचा कार्यावर परिणाम होतो. म्हणून जेव्हा स्त्रिया विशिष्ट दिवशी केस धुतात किंवा धुत नाहीत, तेव्हा त्यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर आणि समृद्धीवर होतो. सोमवार हा भोलेनाथजींचा समर्पित दिवस आहे आणि हा दिवस मानसिक शांती आणि स्थिरतेचं प्रतीक मानला जातो. त्याचवेळी मंगळवार हा शक्ती आणि ऊर्जेचा दिवस आहे जो हनुमानजींशी जोडलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कळेल की श्रावणमध्ये आपण महिलांना केस धुण्यास का मनाई आहे, श्रावणमध्ये कोणते दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जातात. त्यामुळे जर तुम्हाला माहिती योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव लिहा. त्यामुळे ही फक्त माहिती केवळ महिलांसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी हवी असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाची आहे. कारण जेव्हा घरातील स्त्री निरोगी आणि संतुलित असते तेव्हा त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे भाविकांना हे कळू द्या की श्रावणातील कोणते दिवस शुभ आहेत ज्यावर महिलांनी आपले केस धुवावे आणि कोणते ते दिवस आहेत ज्या दिवशी महिलांनी आपले विसरून ही केस धुवू नयेत, अन्यथा तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या क्रोधाला सामोरे जाऊ शकतं. त्यामुळे भक्त आधी बोलतात, श्रावणाचा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. हा दिवस शांतता, संयम आणि मानसिक संतुलनाचं प्रतीक आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र आपले मन आणि भावना नियंत्रित करतो. सोमवारी स्त्रिया केस धुतात तेव्हा शरीरातील शीतलता आणि आर्द्रता वाढते. यामुळे मानसिक अस्थिरता किंवा थकवा येऊ शकतो. म्हणून सोमवारी केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तथापि काही कारणास्तव केस धुणं आवश्यक असल्यास तुम्ही प्रथम पलाश फुलांसारख्या नैसर्गिक घटकांचा स्पर्श करून तुमचे केस धुवू शकता, ज्यामुळे दिवसाचा प्रभाव संतुलित होऊ शकतो. भाविक आता श्रावण मंगळवारची चर्चा करतात. मंगळवार हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा दिवस मानला जातो आणि हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी घरात अग्नितत्वाचा प्रभाव अधिक राहतो. अशा परिस्थितीत केस धुण्यानं अचानक शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. परंपरेत असं मानलं जातं की मंगळवारी केस धुण्यानं पतीच्या नशिबावर परिणाम होऊ शकतो. या दिवशी केस धुणे टाळा. परंतु जर या दिवशी केस धुणं आवश्यक असेल तर केस आणि शरीरासाठी पोषक असलेल्या आवळ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. आता भाविक श्रावण बुधवारी येतात. बुधवार हा सामान्यतः संतुलन आणि बुद्धीचा दिवस मानला जातो. हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो संवाद, बुद्धिमत्ता आणि संबंधाचा घटक मानला जातो. अनेक मान्यतांनुसार जर एखाद्या महिलेला लहान भावंड किंवा मुले असतील तर तिनं बुधवारी केस धुणं टाळायला पाहिजे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण त्याला एक प्रतिकात्मक अर्थही आहे. हा दिवस कौटुंबिक नातेसंबंधाच्या संतुलनाचं प्रतीक आहे. तरी केस धुणे आवश्यक असल्यास तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही तुमचे केस धुवू शकता. यानंतर गुरुवार येतो, जो सर्वात संवेदनशील दिवस मानला जातो. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. गुरु हा ज्ञान, धर्म आणि कुटुंबाचा संरक्षण मानला जातो. विशेषतः स्त्रियांच्या कुंडलीतील गुरु त्यांच्या पती आणि मुलाशी संबंधित आहे. म्हणून असं मानलं जातं की गुरुवारी केस धुण्यानं घराच्या आर्थिक परिस्थितीवर आणि कौटुंबिक आनंदावर परिणाम होऊ शकतो. धार्मिक दृष्टिकोनातून ते अतिशय गांभीर्यानं घेतलं जातं. तथापि काही कारणास्तव या दिवशी केस धुणे अनिवार्य असल्यास बेसन आणि हळद वापरण्याचा सल्ला दिला जातो, जे शरीर आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. पारंपरिकपणे शुद्धीकरणाचे प्रतीक मानलं जातं. आता भक्त शनिवारी श्रावणबद्दल बोलतात. शनिवार हा कर्म आणि न्यायाचा दिवस मानला जातो आणि तो शनिदेव यांच्याशी संबंधित आहे.
या दिवशी लज्जा ठेवणे हा एक प्रकारची स्वच्छता आणि मानसिक शुद्धीकरणाचा एक भाग मानला जात असे. या व्यतिरिक्त रविवारी केस धुण्याचे एक व्यावहारिक कारण आहे. या दिवशी बहुतांश लोकांना त्यांच्या केसांची आरामात काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो. लांब केस धुणे, कोरडे करणे आणि सजवणे हे वेळखाऊ काम आहे आणि घाई न करता केलं तर त्याचा परिणाम देखील चांगला होतो. आता आपण श्रावणमधील त्या खास तारखांबद्दल बोलूया ज्यात केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. अमावस्या, पौर्णिमा आणि श्रावणच्या एकादशी म्हणजेच हे दिवस चंद्राच्या स्थितीशी संबंधित आहेत आणि चंद्राचा थेट परिणाम आपल्या मन आणि शरीरावर होतो. जेव्हा चंद्र त्याच्या शिखरावर असतो तेव्हा आपल्या शरीराच्या जैविक तालावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी शरीर अधिक स्थिर आणि संतुलित असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच या दिवसात अतिरिक्त क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे असं म्हटलं जातं. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपलं शरीर आधीच एका विशेष स्थितीत असतं आणि शरीरातून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अशा परिस्थितीत केस धुणं विशेषतः थंड पाण्यानं शरीरावर अतिरिक्त दबाव आणू शकतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीराला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी उपवासाच्या एक दिवस आधी केस धुण्याचा सल्ला दिला जातो. आता बघता हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे महिलांची मासिक पाळीची स्थिती परंपरेत आहे असं म्हटलं जातं. या दिवशी महिलांनी त्यांच्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. मात्र आज या विषयावर वेगवेगळी मतं आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या काळात शरीर अधिक संवेदनशील असतं. त्यामुळे वारंवार केस धुणे किंवा दीर्घकाळ ओले केस ठेवून राहणं यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणूनच महिलांना या दिवसात विश्रांती घेण्याचा आणि शरीराला अतिश्रमापासून वाचवण्याचा सल्ला दिला जातो. बघता आता पुरुषांशी जोडलेल्या एका विषयाबद्दल बोलतात, कारण महिलांच्या केस धुण्याच्या पद्धतीबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये आणि परंपरांमध्ये नखे कापणे, पुरुषांचे केस कापणे आणि दाढी बनवण्याबद्दल श्रावणमध्ये काही विशेष दिवस आणि श्रद्धा देखील सांगितल्या गेलेत. बऱ्याचदा आपण ऐकतो की या दिवशी नखे कापू नका, या दिवशी केस कापू नका, पण यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आपण नखाबद्दल बोलूया. जुन्या काळात असं म्हटलं जात होतं की सूर्यास्तानंतर नखे कापली जाऊ नये, कारण असं केल्यानं तुमच्या जीवनात दुःख आणि त्रास निर्माण होतात. त्याचवेळी काही परंपरांमध्ये असंही म्हटलं गेलंय की श्रावण मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखं कापणं टाळलं पाहिजे, कारण असं केल्यानं तुमच्या जीवनात ग्रहीय दोष देखील वाढू शकतो. आता फक्त पुरुषांचे केस कापण्याबद्दल बोललात. आता तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की श्रावणमध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस कापले जाऊ नये. परंपरेनुसार तो हनुमानजी आणि शनिदेव यांच्या दिवसाशी संबंधित आहे. असं मानलं जातं की या दिवसात शरीराची ऊर्जा स्थिर ठेवली पाहिजे आणि एक प्रकारे केस कापल्यानं त्या ऊर्जेत बदल होतो. म्हणूनच या दिवशी तुम्ही ते केस कापणं टाळलं पाहिजे. यासाठी दाढी बनवण्याविषयी काही मान्यता आहे. लोक म्हणतात की रविवारी आणि मंगळवारी मुंडन करू नये. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. तो ऊर्जा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे आणि मंगळवार हा धैर्य आणि शौर्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत या दिवसात शरीर अधिक स्थिर आणि नैसर्गिक स्थितीत ठेवले असं म्हटलं जातं. ज्यामुळे या दिवशी पुरुषांनी आपले केस आणि दाढी करणं टाळावं. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात मंदिरात अभिषेक, बेलपत्र अर्पण, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवलिंगाची पूजा आणि सोमवारचे व्रत अशा अनेक धार्मिक परंपरा भक्त श्रद्धेनं पाळतात. याच काळात महिलांच्या केसांशी संबंधित अनेक पारंपरिक नियमही घराघरात सांगितले जातात. काही घरामध्ये श्रावणातील विशिष्ट दिवशी केस धुणं शुभ मानलं जातं, तर काही दिवशी ते टाळलं जातं. मात्र या परंपराचा अर्थ समजून घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की धार्मिक श्रद्धा, लोक परंपरा आणि आरोग्यविषयक वैज्ञानिक तथ्य या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे आज आपण या विषयाकडे श्रद्धेचा आदर म्हणून आणि आरोग्याच्या दृष्टीनं समजूतदारपणे पाहणार आहोत. श्रावणात पावसाचं प्रमाण वाढलेलं असतं, वातावरणात आर्द्रता जास्त असते, कपडे उशिरा सुकतात आणि शरीरावर घाम तसेच ओलावा जास्त काळ राहू शकतो. अशा वरणात केस आणि टाळूची स्वच्छता योग्य पद्धतीनं ठेवणं महत्त्वाचं आहे. केस धुण्याचा योग्य दिवस निवडण्यापेक्षा केस स्वच्छ ठेवणे, टाळूवर जास्त तेल किंवा घाम साचू न देणे आणि केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या धार्मिक कारणामुळे केस धुणं पुढे ढकलत असाल तर टाळूवर खाज, कोंडा, दुर्गंधी किंवा संसर्गाची लक्षणं दिसत नाहीत, याकडे लक्ष द्या. श्रावणातील आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजा करणे. आणि कुटुंबांमध्ये महिलांनी स्नानानंतर ओले केस बांधून पूजा करण्याची पद्धत आहे. मात्र ओले केस बराच वेळ घट्ट बांधून ठेवणं टाळावे. केस ओले असताना ते अधिक नाजूक असतात, त्यामुळे जोरात विंचरणं, घट्ट वेणी किंवा रबर बँडनं केस बांधणं यामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणून केस तुटल्यानंतर प्रथम टॉवेलनं हलक्या हातानं पाणी शोषून घ्यावे आणि शक्य असल्यास नैसर्गिकरित्या केस सुकू द्यावेत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ASM मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.